नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई बुलेटिन मध्ये पाहूया मुंबईतल्या काही महत्त्वाच्या बातम्या. राज्यातली दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृह आणि अन्य आस्थापना 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. उद्योग विभागानं याबद्दलचा शासन निर्णय जाहीर केलाय. यातून मद्यपानगृह, बार, परमिट रूम आणि हुक्का पार्लर, देशी बारना वगळण्यात आले. राज्यातील विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या शहरातील दुकानं, हॉटेल्स रात्रीच्या वेळीही सुरू राहावेत यासाठी मागणी केली जात होती. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी या संदर्भात हॉटेल्स मालकांबरोबर खास बातचीत केली. राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून एक GR पास करण्यात आला आहे. त्यात हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट आणि थिएटर्स हे रात्रभर 24 तास खुले राहणार आहेत. माझ्याबरोबर काही हॉटेल्स ओनर्स आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल. आणि काय सांगणार की हॉटेल्स जे आहेत ते आता 24 तास उघडे राहणार आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे 24 तास जे सरकारचे निर्णय आहे ते स्वागतार्ह आहे. आमचं जे असोसिएशन आहार आहे हे गेल्या किती वर्षांपासून याबद्दल चर्चा करत आहे सरकारबरोबर आणि सरकारने ते योग्य निर्णय घेतलेला आहे. पण याच्यामध्ये पण काही लोकांचं त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येकाला याचं बेनिफिट भेटणार असं काही म्हणता येणार नाही. का म्हणजे काही एरिया आहेत, काही जिथे स्टेशन्स आहेत तिकडेही आपला हे बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे लोकांना ते आपलं रात्रीच्या उशिरा जे येतात जे वाहतूक असते त्याच्यामध्ये ते लोक त्याचे बेनिफिट घेऊ शकतात. आणि म्हणून ते सरकारचा ह्याबद्दल ते निर्णय ॲज अन हॉटेलियर मी स्वागतच करतो. खूप वर्षापासून तुम्ही तो प्रयत्न कराल, कुठेतरी ह्या वर्षी तो सफल झालाय. काय म्हणता तुम्ही? 2017 पासून याच्या पाठपुरावा करत होता. हो, 2017 साली सरकारने याच्यामध्ये एक गॅझेट पण आणलं होतं. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होती. त्याच्यामध्ये 24 तास कशासाठी, कोणत्यासाठी काय म्हणून. त्या मध्यंतरी आमचे असोसिएशन CP साहेबांना पण भेटले होते. CP साहेबांना त्याबद्दल हे केलं होतं. पण त्याच्यामध्ये मुंबईमध्ये ते करता येणार नाही, आमच्या एवढं मॅनफोर्स नाही आहे म्हणून असं काहीतरी हे होतं. पण आता सध्या तरी सरकारने प्रत्येक दुकाने म्हणा, आपण रेस्टॉरंट म्हणा, संपूर्ण ते चालू करण्याचा जे एक उद्देशाने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये रोजगार पण भेटेल असा काही निर्णय आहे त्याच्यामध्ये. पण तो स्वागतार्हच म्हणायला लागेल त्याच्यामध्ये सरकार. अजूनही काही हॉटेल आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. सर, काय सांगणार तुम्ही याबद्दल? आम्ही हे निर्णय आम्ही स्वागत करता आणि खूप चांगले निर्णय आहे. मग आमच्या प्रॅक्टिकली म्हणजे काय असं त्याच्यामध्ये असं बघायला येणार तर आमचे जे कस्टमर आहेत ते लोक 11, 11:30च्या आतमध्ये येतात सगळे. आता त्या लोकांना माहीत पडलं आपण लेट पण ठेवणार आहे तर ते लोक पण लेट येणार. मग ते आमच्या काय ओव्हरऑल आमचं कॉस्टिंग वाढणार. मग त्याच्यामध्ये माझ्याप्रमाणे मी असं सांगतो की आमचं स्वागत आहे एडिशनला, पण ते जास्त आम्हाला ते बेनिफिट होणार नाही. ते मग आणखीन ते इलेक्ट्रिसिटी ते एक्स्ट्रा येणार आम्हाला, मग लेबर कॉस्टिंग येणार आहे आणि ते रात्री जे कस्टमर येणार आहे ओव्हरऑल आमच्या सकाळी 7 वाजता ते 12 वाजतापर्यंत जे कस्टमर येते त्याच्या 1% कस्टमर येणार. खाली 1 कस्टमर. आता आपण बोरिवलीमध्ये एखादा हॉटेल चालू असेल तर त्याला थोडा कस्टमर येणार. सगळे हॉटेल बोरिवलीचं चालू जाणार तर मग त्याला 1% कस्टमर भेटणार. ते फिजिबल नाही. ते म्हणतात ते असं ब्रेक इव्हन नाही होणार त्याच्यात. काय सांगणार की जसं आपण लेट नाईट चालू करतो, पोलीस विभागातून एक फाईन मारण्यात येते, ते कुठेतरी तुमचं? ते तुम्ही करेक्ट विचारले. ते परफेक्ट प्रश्न आहे तुमच्या. ते वर्षाला कधी काय होते, कधी एक 4-5 दिवस आम्हाला कधी लेट होते. फॉर एक्झाम्पल आता दसरा असते, आता नवरात्रीच्या टायमाला वर्षाला 4-5 टाइम असं आम्हाला लेट होते. त्या टायमाने काय होतं, आमच्या लायसन्स 1:30 वाजतापर्यंत होता आम्हाला. तर त्या बाय मिस्टेक कधी असा टाइम प्रमाणे कधी अर्धा तास लेट झाला, 2 वाजता 2:30 वाजला तर आम्हाला ते फाईन मारत होते पोलीसवाले. नक्की त्याच्यामधून तर आम्हाला ते रिलीफ भेटणार. ते काय आहे. आपल्याबरोबर हरीश शेट्टी जे आहे त्यांच्याशी जाणून घ्या. काय सांगणार? एक ऐतिहासिक निर्णय आहे, पण कुठेतरी आपण पाहिलं की आदित्य ठाकरे याचा पाठपुरावा करत होते तेव्हा त्यांनी एक वेगळा निर्णय देऊन त्याला सुरू केला, आता सुरू केलं. काय सांगणार? आदित्य ठाकरेजींना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांनी त्यावेळी हा मुद्दा घेतला होता, त्यानंतर कुठेतरी थांबलं होतं हे. पण आताच्या सध्याच्या गव्हर्नमेंटने फडणवीस साहेबांना मी धन्यवाद देतो की आपण या चांगल्या कार्याबद्दल आपण पुढाकार घेऊन त्याबद्दल निर्णय दिला, त्याबद्दल धन्यवाद. पण असा हेच आहे, आपण लोकांच्या हितासाठी केलेलं आहे, मला मान्य आहे.
पण याच बरोबर जे 5% GST लागलेलं आहे आणि वॅट लागलेलं आहे ते जरी काढलं तर ते खूप बेनिफिट असणार. हे लेट नाईट पर्यंत हॉटेल ठेवण्याचा त्याच्यापेक्षा जास्त ह्याचं पण लोकांना बेनिफिट भेटेल ना. हे तर फक्त आमच्यासाठी समजा, त्याबद्दल विचार करण्यात यावा अशी माझी विनंती आहे. फडणवीस साहेब चांगलेच काम करत आहेत, त्यांच्याशी माझं हे रिक्वेस्ट आहे की आपण याबद्दल विचार करावा GST आणि वॅटसाठी. आपण इथे पाहू शकता कुठेतरी जे हॉटेल आहे त्यांच्यामध्ये कधी थोडी खुशी थोडी गम आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, न्यूज मराठी 24x7. राज्याच्या उद्योग विभागानं काढलेल्या हॉटेल्सच्या परिपत्रकेबद्दल मुंबईकरांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. नो प्रॉब्लम, चलेगा, 24 आवर्स चलेगा, अच्छी बात है. लोगों को टाइम पे खाना पीना तो मिलेगा, तो अच्छा चीज़ है कि 24/7 चालू रहना चाहिए. मेरे हिसाब से, दुनिया का मुझे नहीं पता है, मैं मेरी राय दे रहा हूँ. लोगों के ऊपर तो नहीं बोल सकता हूँ मैं कि चालू होना चाहिए या नहीं, पर मेरी ये थिंक है कि चालू रहना चाहिए. ये मेरे को अच्छा लग रहा है, क्योंकि कभी लेट नाइट हम लोग भी काम से लेट आते हैं तो खाने के लिए जोमेटो या स्विगी ऑर्डर करना पड़ता है, तो उससे बेटर है कि बैठ के गरम गरम खा तो सकते हैं, तो उसके लिए बेस्ट है मेरे हिसाब से. आप क्या कहेंगे? कैसा है कि आज के दिनों में लाइफ भी इतनी बिजी हो गई है कि कितना भी आप देखो तो कहीं ना कहीं किसी के लिए टाइम नहीं निकलता है. तो ये एक अच्छी चीज है कि फैमिली को कभी ना, मतलब पूरे दिनों में कोई भी टाइम अपना जो कन्वीनियंट रहता है वो टाइम पे आप लेकर आ सकते हो रेस्टोरेंट पे, होटल्स पे, राइट, और अपने मनपसंद चीजें मंगा के आप खा सकते हो. और उसके अल्टरनेट में भी कैसा है कि अभी वर्किंग्स भी कैसा है, ऑफसोर्सिंग आउटसोर्सिंग ज्यादा हो गया है, तो उसमें कहीं ना कहीं ऐसा है कि नाइट ड्यूटीज है जिन लोग को, तो उन लोग को भी कन्वीनियंट रहता है कहीं आके खाना है क्या नहीं, तो उसके लिए आई थिंक ये बेस्ट है. हॉटेल्समध्ये असं आहे ना की रात्री जर फॅमिली क्राऊड तर येणार नाही. हे म्हणजे रात्रीभर चालू ठेवायचं म्हणजे ते एक त्रासच होणार आहे. आणि हे समजा क्लायंट के कस्टमर येणार तर कोण येणार रात्रीचं? फॅमिली क्राऊड 11 नंतर कोणी येत नाही नॉर्मली. आणि आय डोंट थिंक की असं काही म्हणजे काय केलं पाहिजे असं काही. बाकी शॉप्स वगैरे जे आहे ते आहे, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये असं काही शक्यच नाही. आणि हे लोकांना पण केवढा त्रास, म्हणजे पूर्ण हॉटेल चालू ठेवायची आणि कस्टमर येऊन किती येणार, 2, 5, 10. त्याच्यासाठी यांचा कॉस्ट वगैरेचा किती वाढणार ते. काहींची सोय होईल, पण दरवेळेस ते सगळ्याच म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा यांनी योग्य ठरेल असं नाही. आणि परत पोलिसांवर येणारा ताण किंवा हेही वाढू शकतो त्यांनी. आणि काही लोकांची मात्र सोय यातनं होऊ शकते की जे लेट कमर्स आहेत किंवा हे ज्यांना फूड 1, 2, 3 नंतर मिळत नाही, त्यांच्यासाठी ही चांगली सोय होऊ शकते. एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल, हा जो निर्णय घेणार खरं स्वागतार्ह आहे की कुठेतरी चेंजेस करावे लागतील? पूर्ण स्वागतार्ह आहे असं नाही, कारण सगळ्याच लोकांचं कामही वाढेल आणि स्ट्रेसही वाढू शकतो यात. राहायला पाहिजेत, म्हणजे लोकांना चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. म्हणजे ज्या लोकांना खायला, म्हणजे ते लोक ऑफिसवरून लेट येतात किंवा बिझनेसमॅन असतात, त्या लोकांना लेट नाईट मीटिंग्स वगैरे करायला बरं पडेल. आणि ऑफिसचे कॉन्फरन्सेस वगैरे असतात तेव्हा त्या लोकांना पण बरं पडतं. ज्या लोकांचे लेटपर्यंत कॉन्फरन्स असतात त्या लोकांना बरं पडेल. किंवा जे डॉक्टर्स असतात ज्यांना लेट नाईट कॉल्स येतात त्यांना पण ते बरं पडू शकतं. हो, थोडा होईल, पण लोकांच्या सोयीसाठी ते करावंच लागेल. तो एक लिमिट असलं पाहिजे, म्हणजे 3 पर्यंत वगैरे हॉटेल चालू राहिले पाहिजेत, बट थोडा ब्रेक असला पाहिजे हॉटेलच्या स्टाफसाठी किंवा ओनरसाठी पण. मुंबईतील भायखळा स्थित गुन्हेगारी पार्श्वभूमीचं एकेकाळी तळ मानलं जाणारं ठिकाण म्हणजे दगडी चाळ. या परिसरात माऊली देवीचा नवरात्र उत्सव यंदा थाटामाटात पार पडला. या ठिकाणी नवरात्र उत्सवापासूनच देवीची पूजा अर्चा, कीर्तन, सामाजिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. यावर्षी अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी स्वतः नवरात्र उत्सवामध्ये उपस्थित राहिले होते.
त्यांच्या आगमनानं स्थानिक नागरिक आणि भक्तांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण होतं। नवरात्र उत्सव शुभारंभ ते देवी माऊली विसर्जन मिरवणुकीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नदान आणि सामाजिक उपक्रमांनी वातावरण अधिकच उत्साहवर्धक झालं। शेवटच्या दिवशी देवीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशा, लेझिम पथक आणि घोषणांचा जल्लोष दिसून आला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मुंबईतील देवनार परिसरात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्याची चर्चा रंगली। भाजपचे माजी खासदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी देवनार पोलीस ठाण्यात थेट तक्रार दाखल केली। त्यांनी सुमारे 103 जन्म नोंदणी प्रमाणपत्र ही खोटी आणि बोगस असल्याचा आरोप केलाय। सोमय्यांच्या मते या प्रमाणपत्रांसाठी बनावट रुग्णालय कागदपत्रांचा वापर झालाय। या प्रकारामुळे घुसखोरीचाही संशय व्यक्त केला जातोय। देवनार पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून चौकशी सुरू केली आहे। या घोटाळ्यात कोणते वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी मध्यस्थी सामील आहेत याची शहानिशा केली जाते। सोमय्यांनी या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्ट नकार दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। या परिसरामध्ये तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 103 जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात जे भाजपचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत किरीट सोमय्या यांनी देवनार पोलीस ठाणे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती आणि या ठिकाणी कारवाईची मागणी केली होती। तुर्तास आपण या ठिकाणी पाहू शकतो की किरीट सोमय्या हे खुद स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रसारमाध्यमांना पोलीस या ठिकाणी सोडण्यासाठी नकार देत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की देवनार पोलीस ठाणे या ठिकाणी प्रसारमाध्यमांना पोलीस ठाण्यामार्फत रोखण्यात येत आहे। किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना आतमध्ये सोडण्यात येत नाहीये। आपण जाणून घेऊया की किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांशी काय संवाद साधतात आणि काय नेमकी माहिती देतात। पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण जाणून घेऊया थोड्याच वेळामध्ये। किरीट सोमय्या आपल्याशी आता संवाद साधणार आहेत, आपण जाणून घेऊया। सर सर पाणंद रस्त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली। पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकीय योजनांचा लाभ बंद होणार असा कठोर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। त्यामुळे याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक नवीन अपडेट समोर येते। ई-केवायसी प्रक्रिया ही तातडीनं पूर्ण करावी लागणार आहे। त्यासाठी वडील किंवा पतीचं आधार कार्ड आवश्यक आहे। या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येणार आहे। पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर हप्ता बंद होण्याची शक्यता आहे। लाभार्थी महिला योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात। लाभार्थी महिला मोबाईल किंवा संगणकावर ladkibaheen.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात। शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण तापलंय। उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी काल पुन्हा एकदा त्यांच्यावर विविध आरोप केलेत। कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले। उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले। बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना करत आहेत त्याची जबर किंमत रामदास कदम यांना मोजावी लागेल असा सडसडीत इशारा राऊतांनी दिलाय। सीएसएमटी वरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। मात्र मोटरमननं प्रसंगावधान राखून बेलापूर रेल्वे स्टेशनवर लोकल थांबवली। त्यामुळे एक मोठा अनर्थ टळलाय। या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती। ही लोकल बेलापूर स्टेशनवर 20 ते 25 मिनिटं थांबवण्यात आली होती। त्यानंतर ही लोकल पुढे मार्गस्थ झाली। दरम्यान मोटरमनला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली।
मुंबई महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात 6 रुग्णांना उंदरांनी चावा घेतलाय। विशेष म्हणजे ही माहितीच्या अधिकारामध्ये पोलिसांकडून उपलब्ध झाली। जुहू पोलीस ठाण्याच्या आपत्कालीन पोलीस अहवालात उंदरांच्या उच्छादाची नोंद झाली। यातील अनेक घटना या सप्टेंबरमध्ये घडल्याचं समोर आलंय। यावर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अंद्राडे यांनी 6 नाही तर 2 घटना घडल्याचं स्पष्ट केलंय, पण पोलिसांकडील नोंद काही वेगळंच सांगते। त्यामुळे रुग्णालय या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय।